नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 12th बोर्डसाठी असणारी महत्त्वाची नोवेल. मित्रांनो, नोवेल तुम्हाला माहिती आहे, हा घटक साधारणतः 16 मार्कला विचारण्यात येतो, त्यामुळे महत्त्वाचं आहे. बघा, 4.3 नोवेलचा हे आहे आणि नोवेलचं नाव आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. ओके, आता नोवेलचं आपण थोडंसं बेसिक पार्ट बघूया. सुरुवातीला काय दिलं नेमकं बघा. जुल्स गॅब्रियल वर्न 1828 to 1904. ओके, आता मित्रांनो बघा, जुल्स गॅब्रियल वर्न हे लेखक आहेत. यांचा जन्म 1828 ते यांचा मृत्यू दिनांक 1905 आहे. कोण होते ते बघा. वॉज अ फ्रेंच नोवेलिस्ट, पोएट अँड प्लेराईट. बघा, वॉज अ फ्रेंच नोवेलिस्ट. नोवेलिस्ट म्हणजेच काय तर कादंबरीकार, पोएट म्हणजे कवी आणि प्लेराईट म्हणजे नाटककार. म्हणजे जुल्स वर्न जे होते तर कोण होते, फ्रेंच नोवेलिस्ट, फ्रेंच कादंबरीकार, कवी होते आणि नाटककार सुद्धा होते. फर्न wrote widely popular series of adventure novels including Journey to the Center of the Earth 1864. आता बघा, फर्न wrote widely popular series. बघा, वाईडली पॉप्युलर सिरीज म्हणजे एकदम प्रसिद्ध अशा, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या ॲडव्हेंचर नोवेल म्हणजे साहसी कादंबऱ्या लिहिल्या. मग साहसी कादंबऱ्या लिहिल्या, त्यामध्ये इन्क्लूडचा अर्थ होतो समाविष्ट असणे. मग या साहसी कादंबऱ्यामध्ये कुठल्या कादंबऱ्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत, तर बघा, या कादंबरीचं नाव आहे का, जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ 1864, 1864 लिहिली. 20,000 लीग अंडर द सी 1870 लिहिली. अँड अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज 1873 लिहिली. आता मित्रांनो, या पाठामध्ये आपण या नोवेलबद्दल बघणार आहोत, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. बघा, फर्न इज जनरली कन्सिडर्ड अ मेजर लिटररी ऑथर इन फ्रान्स. बघा, फर्न इज जनरली जनरली सामान्यतः कन्सिडर म्हणजे समजलं जाणं. तर फर्न यांना सामान्यतः समजलं जायचं. काय समजलं जायचं, अ मेजर लिटररी ऑथर. मित्रांनो बघा, मेजर म्हणजे मोठ्या प्रमाणात, मायनर म्हणजे कमी. तर इथे मेजरचा अर्थ आपण घेऊया महत्त्वाचे, आणि लिटररी ऑथर म्हणजे काय तर साहित्यिक लेखक. मग वर्न यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध असणारे साहित्यिक लेखक म्हणून त्यांना संबोधलं जायचं. कुठलं बघा, ऑथर इन फ्रान्स अँड मोस्ट ऑफ युरोप आणि फ्रान्समध्ये. फर्न हॅज बीन द सेकंड मोस्ट ट्रान्सलेटेड ऑथर इन द वर्ल्ड. जगामधील सर्वात जास्त ज्या लेखकाचे पुस्तकं ट्रान्सलेट केलेत म्हणजे इतर भाषेत रूपांतर केलेत, यापैकी फर्न हे सेकंड मोस्ट होते. ओके, दुसऱ्या क्रमांकाचे होते. आता मित्रांनो बघूया नेमकं नोवेलमध्ये काय. तर नोवेलची सुरुवातीला आपण थीम बघणार आहोत, परंतु त्यापूर्वी बघूया कॅरेक्टर. आता बघा, जसं एखादी नोवेल आहे म्हणजे ज्याप्रमाणे एखादा मूवी असतो, मूवीमध्ये एक हिरो असतो, एक हिरोईन असते, एक विलन असतो आणि हिरोचा एक सपोर्टिव्ह कॅरेक्टर असतो म्हणजे कॉमेडियन वगैरे असतो. मग तसंच या स्टोरीमधले महत्त्वाचे कॅरेक्टर, महत्त्वाचे पात्र कोणते आहेत बघा. तर मेजर कॅरेक्टरमध्ये येतं फिलियस फॉग, हा या नोवेलचा हिरो आहे. नंतर त्याचा सहकारी आहे पासेपोर्टआउट, हा त्याचा सहकारी येतो. ओके, म्हणजे आपण याला कॉमेडियन म्हणूया. नंतर आहे औडा, ही एक त्यामध्ये असणारी हिरोईन आहे. आणि नंतर येतो डिटेक्टिव्ह फिक्स, आहे की नाही. फिक्स नावाचा एक डिटेक्टिव्ह असतो, याचं पात्र नेमकं काय हे आपण या स्टोरीमध्ये बघणार आहोत. नंतर मायनर कॅरेक्टर म्हणजे यांचा तेवढा काही भाग नाही आहे, परंतु हे कॅरेक्टर त्यामध्ये समाविष्ट आहेत. कोणकोणचे आहेत बघा, त्याच्यामध्ये दिला आहे सर फ्रान्सिस क्रोमॅटी, जॉन बुन्सबाय, द रिफॉर्म क्लब मेंबर्स, द पारसी गाईड, कर्नल स्टॅम्प प्रॉक्टर. आता मित्रांनो, मग कलोनल नाही म्हणायचा, कर्नलची स्पेलिंग आहे, तुम्ही गुगलवरती जाऊन चेक करू शकता कर्नलची स्पेलिंग आहे. तर कर्नल स्टॅम्प प्रॉक्टर होते, मिस्टर कॅमरफिल्ड होते, मिस्टर मँडीबॉय होते, एल्डर विलियम हिच होते, मोज होते आणि कॅप्टन स्पीडी होते. हे मायनर कॅरेक्टर त्याच्यामधले आहेत. आता बघूया नेमकं थीम काय म्हणते बघा. The novel is full of adventure and the excitement which the readers come across and enjoy from the beginning to the end. बघा, द नोवेल इज फुल ऑफ ॲडव्हेंचर. ही जी नोवेल आहे, ही कादंबरी आहे, कशाने भरलेली आहे बघा, फुल ऑफ ॲडव्हेंचर म्हणजे पूर्णपणे साहसाने भरलेली ही कादंबरी आहे. अँड द एक्साइटमेंट, आणि त्या कादंबरीमध्ये एक प्रकारची एक्साइटमेंट आहे, उत्सुकता आहे. विच द रीडर्स कम अक्रॉस, विच म्हणजे जे की. मित्रांनो, हे विच रिलेटिव्ह प्रोनाउन वापरले दोन वाक्यांना जोडण्यासाठी. येते विचचा अर्थ कोण नसून विचचा अर्थ येते जो की आहे. बघा, द नोवेल इज फुल ऑफ ॲडव्हेंचर, ही नोवेल पूर्णपणे साहसाने भरलेली आहे. अँड द एक्साइटमेंट, आणि ती उत्सुकता जी की रीडर लोकांना, वाचक लोकांना काय तर त्याच्यामध्ये जखडून ठेवते, कम अक्रॉस, त्यांचा उत्साह निर्माण करते. अँड एन्जॉय फ्रॉम बिगिनिंग टू द एंड,
आणि एन्जॉय वाचक लोकांना एन्जॉय करायला लावते. कधीपासून? फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड, म्हणजे बिगिन सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकांना खिळवून ठेवणारी ही कादंबरी आहे. आता याच्यामध्ये बघा, फिलियस फॉग द मेजर कॅरेक्टर इन द नोवेल. परीक्षेत प्रश्न विचारतात, फिलियस फॉग द मेजर कॅरेक्टर आहे नोवेलमधला, त्याचं वर्णन करा, असंच परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. बघा, फिलियस फॉग द मेजर कॅरेक्टर, महत्त्वाचं पात्र आहे ओके नोवेलमधलं. ॲक्सेप्ट द चॅलेंज टू गो अराउंड द वर्ल्ड इन 80 days. बघा, फिलियस फॉग जे मेजर कॅरेक्टर आहे नोवेलमधलं, ॲक्सेप्ट द चॅलेंज, जो चॅलेंजला आव्हानाला ॲक्सेप्ट करतो, स्वीकारतो. कोणचं आव्हान असतं बघा, टू गो अराउंड द वर्ल्ड इन 80 days. 80 days म्हणजे 80 दिवसामध्ये संपूर्ण जगाची भ्रमंती मी करून दाखवतो, हे त्याचं टार्गेट असतं, किंवा तो ॲक्सेप्ट, ते चॅलेंज तो स्वीकार करतो. पुढे बघा, अँड इन अकम्प्लिशिंग दिस फीट ही गोज थ्रू वेरियस लँड अँड मीट्स विथ डायव्हर्स ॲडव्हेंचर. बघा, त्याने चॅलेंज स्वीकारले की बाबा संपूर्ण जग तो 80 दिवसामध्ये फिरेल. अँड इन अकम्प्लिशिंग दिस फीट, मित्रांनो, अकम्प्लिशचा अर्थ होतो एखादी गोष्ट कष्टानं, परिश्रमानं, मेहनतीनं मिळवणं, याला अकम्प्लिश असं म्हटलं जातं. आणि दिस फीट म्हणजे पराक्रम, आणि तो त्याच्या या पराक्रमाला परिपूर्णसुद्धा करतो किंवा मिळवतो. आणि यामध्ये ही गोज थ्रू, बघा, गोज थ्रू जातो, कुठे जातो? फेरियस लँड. फेरियस वेगवेगळ्या, लँड म्हणजे भूमी, वेगवेगळ्या भूमीवरती जो जातो. आता संपूर्ण जगभर फिरायचं तर अर्थातच तो वेगवेगळ्या जगाच्या भूमीवरती जाणार. अँड मीट्स विथ डायव्हर्स ॲडव्हेंचर. बघा, डायव्हर्स विविध, ॲडव्हेंचर साहस, आणि मीट म्हणजे भेटतो. आता या जग भ्रमण करत असताना वेगळ्या भूमीला तो स्पर्श करतो किंवा भूमीला भेट देतो, त्यावेळेला त्या प्रवासामध्ये डायव्हर्स ॲडव्हेंचर, वेगवेगळे ॲडव्हेंचर, साहससुद्धा त्यामध्ये घडतात. पुढे बघा, दज द नोवेल प्रोसीड ॲट अ फास्ट पेस. बघा, दज म्हणून द नोवेल प्रोसीड्स म्हणजे समोर जाते, ॲट अ फास्ट पेस. पेस म्हणजे गती आपण म्हणूया. मग ही जी नोवेल आहे ना, एका प्रचंड अशा वेगाने किंवा गतीने समोर जाते. देअर इज ऑलवेज सम एक्साइटमेंट रिझल्टिंग फ्रॉम द फेरियस एन्काउंटर. बघा, देअर इज ऑलवेज सम एक्साइटमेंट, आणि ही जी नोवेल जशी जशी समोर जाते तशी तशी त्याच्यामध्ये एक्साइटमेंट, उत्सुकता शिगेला लागते. अँड रिझल्टिंग फ्रॉम, आणि त्याचा परिणाम कशामध्ये होतो? तर फेरियस एन्काउंटर. मित्रांनो, फेरियसचा अर्थ होतो वेगवेगळं, आणि एन्काउंटर म्हणजेच काय? तर अचानक झालेली दोन व्यक्तींची भेट. आपल्याला वाटतं एन्काउंटर म्हणजे एखाद्याला गोळी मारणं, परंतु इथे एन्काउंटरचा अर्थ होतो अचानक झालेली दोन व्यक्तींची भेट. पुढे बघा, द ब्युटी ऑफ द नोवेल इज दॅट द रायटर टेक्स द रीडर्स थ्रू द जर्नी ऑफ मेनी हेअर रेझिंग इन्सिडेंट. बघा, द ब्युटी ऑफ द नोवेल, या नोवेलचं सौंदर्य काय? द रायटर टेक्स द रीडर, जो रायटर आहे, लेखक आहे, तो वाचक लोकांना घेऊन जातो. कुठे? बघा, थ्रू अ जर्नी ऑफ मेनी हेअर रेझिंग इन्सिडंट. जर्नी, प्रवास, मेनी पुष्कळ, हेअर रेझिंग इन्सिडंट, इन्सिडंटचा अर्थ होतो प्रसंग. आता मित्रांनो, हेअर रेझिंग म्हणजे केस उभं टाकणं. आता याचा नॉर्मली अर्थ काय होतो? आपण काय म्हणतो? माझ्या अंगाला काटा आला. काहीतरी थरारक घटना बघितली आपण आणि अचानकपणे आपल्या अंगाला काटा येतो. तर मग याच्यामध्ये सुद्धा असे प्रसंग येतं, इन्सिडेंट आहेत की ते तुमच्या अंगाला काटा निर्माण करतात किंवा रोंगटे खडे करणं असं आपण त्याला हिंदीमध्ये म्हणतो. आणि एक्साइटिंग आहे, उत्साहवर्धक आहेत, आणि ॲडव्हेंचरस, साहसी आहेत, आणि थ्रिलिंग आहेत म्हणजे रोमांच दाखवणारे किंवा थरारक असे आहेत. येट ब्युटिफुल प्लेसेस अराउंड द वर्ल्ड. जरी ते त्या सुंदर सुंदर ठिकाणांना लेखक किंवा जो रायटर आहे तो भेट देतो, तरीसुद्धा त्याच्यामध्ये वेगळे ॲडव्हेंचर, साहस येतात, एक्साइटमेंट येते, आणि थरारक घटनासुद्धा निर्माण होतात. पुढे बघा, द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस ॲडव्हेंचर नोवेल इज टाईम. बघा, द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर. मित्रांनो, फीचरचा अर्थ होतो वैशिष्ट्य. मग या नोवेलमधलं सर्वात महत्त्वाचं फीचर काय? तर टाईम, वेळ. ओके. इट इलुस्ट्रेट्स रिपीटेडली दॅट टाईम इज फिकल. इट इलुस्ट्रेटचा अर्थ तो व्यक्त करणं, स्पष्ट करणं. ती रिपीटेडली, परत परत स्पष्ट करते की टाईम इज फिकल. फिकल म्हणजे चंचल. म्हणजे जो वेळ आहे ती वेळ कशी आहे? चंचल आहे, हातात न सापडणारी आहे, ती निसटून जाणारी आहे, त्याला फिकल असं म्हणायचं. पुढे बघा, वेळ कशी आहे? टाईम इज फिकल अँड ईदर. ओके. अँड ईदर वर्क्स फॉर ऑर अगेन्स्ट देम. बघा, अँड ईदर वर्क्स फॉर ऑर अगेन्स्ट देम. ही जी वेळ आहे ना, त्याच्यासाठी वर्क, काम करते, आणि कधी कधी त्याच्या अगेन्स्ट, विरुद्ध सुद्धा जाते. म्हणजे असं सांगायचं त्यांना की बऱ्याच वेळा काय होतं, काही घटना त्याच्या सोयीनुसार होतात,
म्हणजे त्यानं ठरवलं की बाबा माझी ट्रेन 7 वाजता आहे, तर तो तिथे अगोदरच 6:30ला त्या स्टेशनवरती पोहोचलेला असतो. परंतु असंही होतं की त्याची ट्रेन निघून जाते. पुढे बघा, इन मेनी केसेस टाईम फॉइल्स देअर प्लॅन. बघा, इन मेनी केसेस, परंतु पुष्कळ अशा केसेसमध्ये टाईम फॉइल्स देअर प्लॅन. टाईम जो आहे, वेळ जो आहे, त्यांचा जो प्लॅन आहे तो फॉईल करतो. फॉईलचा अर्थ नॉर्मली होतो पराभव करणे. आपण येथे म्हणूया त्यांचा जो प्लॅन असतो तो प्लॅन उधळून लावतो. फॉईल म्हणजे काय, तर प्लॅन जो ठरवलेला असतो तो उधळून लावतो. फेन केव्हा, when the delays build up and ships and trains leave without them, that sometimes land the characters in trouble. बघा काय दिलंय, इन मेनी केसेस टाइम फॉइल्स देअर प्लॅन. आणि अशा असंख्य पुष्कळ केसेसमध्ये वेळ त्यांची योजना उधळून लावतो. फेन जेव्हा द डिलेज बिल्डअप, डिलेचा अर्थ होतो मित्रांनो विलंब किंवा उशीर. आता उशीर व्हायला लागतो आणि उशीर झाल्यानंतर त्यांचे जे शिप असतात, जहाज असतात, जे ट्रेन असतात, ते लीव म्हणजे निसटणे किंवा निघून जाणे, विदाऊट देम म्हणजे त्यांना सोडून त्यांची जहाज किंवा ट्रेन निघून जाते. कधी, तर जेव्हा त्यांना डिले होतो, विलंब होतो, उशीर होतो. दॅट समटाईम्स लँड द कॅरेक्टर्स इन ट्रबल. ओके, आणि त्यामुळे समटाईम्स कधी कधी लँड द कॅरेक्टर्स इन ट्रबल, आणि त्यावेळेला ते काय करतात, तर त्या कॅरेक्टरला, जो आपला मेन पात्र आहे फिलियस फॉग, त्याला ट्रबलमध्ये, अडचणीमध्ये आणतात. इन द एंड, आणि शेवटीला फॉग विन्स द बेट ॲज ही गेन अ डे वेन क्रॉसिंग द इंटरनॅशनल डेडलाईन. बघा, आणि इन द एंड, आणि शेवटीला फॉग विन्स द बेट. जो फॉग आहे ना आपला फिलियस फॉग, तो जी बेट लावली, तिने शर्यत लावली, तो ती विन करतो, जिंकतो. ॲज, जसं की ही गेन अ डे वेन क्रॉसिंग द इंटरनॅशनल डेडलाईन. परंतु केव्हा, ज्या वेळेला त्यांनी इंटरनॅशनल डेडलाईनला तो क्रॉस करतो. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणाची, प्रत्येक भूभागाची किंवा प्रत्येक देशामध्ये असणारी त्यांची जी टाईमलाईन आहे थोडीशी वेगळी आहे. मग त्याच पद्धतीने हा फॉगसुद्धा इंटरनॅशनल डेटची जी लाईन असते किंवा जी वेळ असते त्यामध्ये तो त्याची बेट जिंकतो. पुढे बघा, द अल्टिमेट मॅसेज इज दॅट नो वन कॅन कंट्रोल टाईम. बघा, अल्टिमेट मॅसेज, अल्टिमेट म्हणजे अंतिम. मग अंतिम मॅसेज काय, दॅट नो वन कॅन कंट्रोल टाईम म्हणजे कोणीही वेळेला थांबवू शकत नाही. टाईम विल वर्क बाय द वे इट वॉन्ट्स टू वर्क. टाईम विल वर्क द वे, टाईम कशा पद्धतीने काम करतो, इट वॉन्ट्स टू वर्क. जसं त्या वेळेला वाटतं त्या वेळेप्रमाणे ती वेळ काम करत असते. अँड ह्युमन्स आर इट्स मर्सी. मर्सी म्हणजे दया. आणि जे ह्युमन्स आहेत, आपण जे मानव लोक आहेत, त्या वेळेच्या दयेवरती आपण जगत असतो. कारण तो वेळ त्याच्या वेळेनुसार चालत असते. आपण जर वेळेला थांब म्हणलं तर सर्व सिच्युएशन तिथे थांबत नाही. पुढे बघा, आता पुढे नेमकं काय होतं. बिफोर हिज जर्नी अराउंड द वर्ल्ड फॉग लिव्ड अ सॉलिटरी लाईफ. बघा, थीम आहे मित्रांनो, याच्यामध्ये म्हणून थोडं दिलंय. बिफोर हिज जर्नी अराउंड द वर्ल्ड, जेव्हा त्याची जर्नी, त्याचा प्रवास संपूर्ण जगामध्ये फिरायचा असतो, त्याच्या पूर्वी फॉग लिव्ड अ सॉलिटरी लाईफ. आता फॉग लिव्ह जगायचा कसं, तर सॉलिटरी लाईफ. मित्रांनो, सॉलिटरीचा अर्थ होतो एकांत किंवा एकाकी, म्हणजे एकांतपणाचं तो जीवन जगायचा. ना कोणी त्याला मित्र होता, ना बायको, ना कुठला परिवार. एकांतपणाचं तो जीवन जगायचा. ही क्लोज हिमसेल्फ ऑफ टू अदर्स, आणि तो इतरांपासून स्वतःला क्लोज, बंदिस्त ठेवायचा. अँड केअर लिटल अबाउट द वे ही वॉज परस्यूड बाय अदर पीपल. आणि केअर लिटल, आणि अगदी थोडी काळजी करायचं की बाबा इतर लोक, बाय अदर पीपल, जे इतर लोक त्याला परस्यू म्हणजे काय समजतात. परस्यू म्हणजे काय, तर काय समजते, त्याला इतर लोक काय समजतात याचा तो खूप कमी प्रमाणामध्ये विचार करायचा. पुढे बघा, बाय द एंड ऑफ द ट्रिप though he recognizes the importance of human connection both in the form of love with Auda and friendship and loyalty with Passapartout. बघा, बाय द एंड ऑफ द ट्रिप, आणि ट्रिपच्या शेवटीला, दो म्हणजे जरी, ही रिकग्नायझेस रिकग्नाइज म्हणजे ओळखतो. आणि बघा, ट्रिपच्या शेवटीला तो ओळखतो काय, तर इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन. ह्युमन कनेक्शन म्हणजे मानवी संबंध, इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व. ट्रिपच्या शेवटीला तो मानवी संबंधाचं महत्त्व जाणतो. बोथ इन फॉर्म ऑफ लव्ह विथ औडा, ते औडा नावाच्या मुलीशी त्याला प्रेम होतं, लव होतं. अँड फ्रेंडशिप अँड लॉयल्टी, फ्रेंडशिप म्हणजे मैत्रीपूर्णता, आणि लॉयल्टी म्हणजे इमानदार. तर हे पासेपोर्टो नावाचा त्याचा एक इमानदार त्याला सहकारी लाभतो, त्याच्यासोबत त्याची फ्रेंडशिप, मैत्री होते, आणि तो नेहमी त्याच्याशी पासेपोर्टो लॉयल राहतो, निष्ठावंत राहतो. अबो ऑल,
अबो ऑलचा अर्थ होतो सर्वात महत्त्वाचं. अबो ऑल दिस न्यू अंडरस्टँडिंग अँड ॲप्रिसिएशन इज द ग्रेटेस्ट थिंग ही हॅज गेन्ड फ्रॉम हिज लाईफ. आणि अबो ऑल सर्वात महत्त्वाचं धिस न्यू अंडरस्टँडिंग म्हणजे समज, ही त्याला जी नवीन अंडरस्टँडिंग जी समज आलेली आहे आणि जो ॲप्रिसिएशन म्हणजे काय तर कौतुक, म्हणजे त्याला जी नवीन समज जे कौतुक मिळालेलं आहे ते त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं. बघा, ग्रेटेस्ट थिंग ही हॅज गेन्ड फ्रॉम धिस ट्रिप. या ट्रिपमधून त्याला काय महत्त्वाचं, एक नवीन समजण्याचं कौशल्य लाभलं आणि लोकांकडून त्याला ॲप्रिसिएशन कौतुकसुद्धा लाभलं. पुढे बघा, दो जरी ही हॅज द अपॉर्च्युनिटी टू डबल हिज फॉर्च्यून. बघा, दो जरी ही हॅज द अपॉर्च्युनिटी, त्याच्याकडे संधी होती. कशाची संधी होती बघा, इथे दिलंय हिज फॉर्च्यून. ओके, डबल हिज फॉर्च्यून. फॉर्च्यून म्हणजेच काय मित्रांनो, बघा इथे नशीब, त्याला स्वतःचं नशीब आजमावण्याचं किंवा डबल करण्याची त्याला संधी लाभलेली होती. ओके, पुढे बघा काय होतं, फॉक्स मोटिवेशन. ओके, इथे बघा वरच्या लाईनला, फॉक्स मोटिवेशन टू एम्बार्क ऑन सच अ क्रेझी ॲडव्हेंचर हॅज लिटल टू डू विथ द मनी. बघा, फॉक्स मोटिवेशन. आता फॉक्सचं मोटिवेशनाला एम्बार्क ऑन म्हणजे प्रारंभ होतो. एम्बार्क ऑन म्हणजेच काय तर प्रारंभ होणे, एखाद्या गोष्टीची सुरुवात होणे. फॉक्सच्या मोटिवेशनला सुरुवात होते सचाच कशापासून, तर एक क्रेझी ॲडव्हेंचर, एक पागलपणाचं, एक साहसपणाचं एक ॲडव्हेंचर असतं आणि त्याच्यामध्ये पैशाला खूप लिटल म्हणजे कमी महत्त्व असतं. पुढे बघा, इनस्टेड त्याऐवजी ही वॉन्ट्स टू प्रिझर्व हिज ऑनर अँड प्रूव्ह हिज वर्ड टू द मेन ऑफ द रिफॉर्म क्लब. बघा, पैशाला खूप महत्त्व, त्याच्या जीवनामध्ये पैशाला तेवढं काही महत्त्व नव्हतं, परंतु ते ॲडव्हेंचर असतं, ती बेट असती, त्याचं त्याला महत्त्व असतं. इनस्टेडच्या ऐवजी ही वॉन्ट्स टू प्रिझर्व हिज ऑनर. प्रिझर्वचा अर्थ होतो जतन करणे, टिकून ठेवणे. त्याला काय करायचं होतं, त्याचा जो ऑनर आहे, सन्मान आहे, तो त्याला टिकून ठेवायचा होता आणि प्रूव्ह करायचं होतं, सिद्ध करायचं होतं हिज वर्थ टू द मेन ऑफ द रिफॉर्म क्लब. ज्या रिफॉर्म क्लबमधले जे माणसं होते त्यांच्यासमोर त्याला स्वतःची किंमत निर्माण करायची होती. आता मित्रांनो, याच रिफॉर्म क्लबच्या लोक बसलेले असतात आणि त्यांच्यासोबतच त्याने ती बेट लावलेली असते. मग त्या मित्रांसोबत त्या रिफॉर्म क्लबचे जे लोक असतात, मेंबर असतात, त्यांच्यासमोर त्याला स्वतःची किंमत, त्याचा स्वतःचा ऑनर, सन्मान त्याला जतन करायचा असतो, टिकून ठेवायचा असतो. पुढे बघा, टू शो दॅट ही कॅन डू व्हॉट ही सेट्स आउट टू डू. बघा, टू शो दॅट त्याला दाखवायचं असतं, ही कॅन डू तो करू शकतो, व्हॉट ही सेट्स आउट टू डू ज्या प्रवासाला त्याने सुरुवात केलेली आहे, जसं त्यानं बेटमध्ये सांगितलं 80 डेज 80 दिवसात मी जगाचा प्रवास करेल, हे त्याला सिद्ध करायचं असतं. पुढे बघा, फॉग स्पेंड्स नियरली ऑल ऑफ हिज मनी अलॉंग द वे. बघा, फॉग स्पेंड म्हणजे खर्च करणे, नियरली ऑल ऑफ हिज मनी, नियरली जवळपास, ऑल ऑफ हिज मनी अलॉंग द वे म्हणजे मार्ग. आता त्या 80 दिवस प्रवास करण्याच्या मार्गामध्ये त्या फॉगने त्याच्या जवळचे नियरली ऑल ऑफ हिज मनी, जवळपास सगळेच्या सगळे पैसे त्यानं खर्च केलेले असतात. अँड शोईंग दॅट रिचेस आर नॉट व्हॉट ही इज ट्रूली आउट फॉर. आणि पैसे खर्च केल्यानंतर त्याला हे दाखवायचं असतं की रिचेस आर नॉट, श्रीमंती यामध्ये नाही आहे, व्हॉट ही इज ट्रूली आउट फॉर, ज्यासाठी ते म्हणजे स्वतःचं स्वरूप दाखवतात, मी श्रीमंत आहे वगैरे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची श्रीमंती नाही आहे. फॉर फिलियस फॉग ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. आणि फॉर फिलियस फॉग आणि फिलियस फॉगसाठी काय होतं, ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. सन्मान हा जास्त महत्त्वाचा आहे, दॅन पेक्षा, कुणापेक्षा, पैशापेक्षा. मग फिलियस फॉगसाठी सन्मान हा त्याच्याकडे पैशापेक्षा जास्त महत्त्वाचा होता. पुढे बघा, थ्रू आउट द एंटायर ट्रिप फॉग अँड हिज ग्रुप एन्काउंटर फेरियस ऑब्स्टॅकल स्टँडिंग इन देअर वे. बघा, थ्रू आउट द एंटायर ट्रिप. मित्रांनो, थ्रू आउटचा अर्थ होतो एव्हरी चॅप्टर, एंटायर संपूर्ण. मग या संपूर्ण ट्रिप, या संपूर्ण प्रवासाच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये फॉग अँड हिज ग्रुप, फॉग आणि त्याचा ग्रुप. आता फॉग आणि त्याचा ग्रुप म्हणजेच काय तर ती औडा नावाची मुलगी आणि पासेपोर्ट आउट नावाचा त्याचा सहकारी. बघा, फॉग अँड हिज ग्रुप एन्काउंटर फेरियस ऑब्स्टॅकल. एन्काउंटर म्हणजे अचानक भेट होणे, आहे की नाही. मग अचानक एखाद्या गोष्टीला सामोरे जाणं, त्याला सुद्धा आपण एन्काउंटर म्हणूया. अचानकपणे वेगवेगळ्या गोष्टीला ते सामोरे जातात. कशाला, तर फेरियस ऑब्स्टॅकल. फेरियस वेगवेगळे, ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळे. तर वेगवेगळ्या अडथळ्यांना ते समोर जातात. स्टँडिंग इन देअर वे, आणि जे अडथळे त्यांच्या मार्गामध्ये येतात त्या अडथळ्यांना तो फॉग आणि त्याचे सहकारी ऑब्स्टॅकलला एन्काउंटर करतात, तोंड देतात, समोर जातात. These challenges allow them to use their quick thinking to come up with innovative solutions
टू इवन द मोस्ट कॉम्प्लिकेटेड ऑफ प्रॉब्लेम्स. बघा, दीज चॅलेंजेस, चॅलेंज म्हणजे काय, आव्हानं, हे सगळे चॅलेंजेस, आव्हानं त्यांना अलाव करतात, परवानगी देतात. कशाला? टू यूज देअर क्विक थिंकिंग. यूज, वापरणं, क्विक थिंकिंग म्हणजे लगेच विचार करणं. समस्या आली की समस्येवरती लगेच विचार करणं आणि टू कम अप म्हणजे येणं कशावर, तर इनोव्हेटिव्ह सोल्युशन, नाविन्यपूर्ण काहीतरी सोल्युशन काढणं, तोडगा काढणं. इनोव्हेटिव्ह म्हणजे नाविन्यपूर्ण. समस्या आली, समस्येवरती लगेच विचार करायचा आणि त्यावरून लगेच काहीतरी सोल्युशन काढायचं. हे त्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांच्या माइंडला एक चालना मिळते. टू इवन द मोस्ट कॉम्प्लिकेटेड ऑफ प्रॉब्लेम्स. बघा, कधी द मोस्ट कॉम्प्लिकेटेड ऑफ प्रॉब्लेम, मोस्ट जास्तीत जास्त कॉम्प्लिकेटेड, गुंतागुंतीचा प्रॉब्लेम, समस्या. जेव्हा जास्तीत जास्त गुंतागुंतीची समस्या असते तेव्हा सुद्धा त्यांचं मन किंवा त्यांचा माइंड लगेच विचार करायला लागतो. पुढे बघा, रिलेइंग दॅट द मेसेज दॅट नो प्रॉब्लेम इज अनसॉल्वेबल. रिलिंग द मेसेज, आणि मग ते मेसेज असा सोडतं की नो प्रॉब्लेम इज अनसॉल्वेबल, कुठलीही समस्या ही सोडवण्यासारखी नाही. किंवा आपण असं म्हणूया की कुठलीही जी कठीण समस्या असेल त्या सर्व समस्येला आपल्याला सोडवता येतं, आहे की नाही. म्हणजे समस्यावरती नेहमी तोडगा निघतो. इट इज नॉट ओनली फॉग हू शोज हिज क्लेवर विट कमिंग विथ अप विथ सोल्युशन. बघा, इट इज नॉट ओनली फॉग म्हणजे फक्त हा फॉगच नाही. हू म्हणजे जोक, या हुचा अर्थ इथे जोकी होतो, कोण नाही. फॉग हू शोज हिज क्लेवर विट. विट म्हणजे चतुर किंवा चातुर्यपणा. म्हणजे हा फॉगच नाही आहे की तो त्याचं चातुर्यपणा याच्यामध्ये दाखवतो सोल्युशनसोबत. पासेपोर्ट आउट टू म्हणजे पासेपोर्ट आउट सुद्धा शोज हिज इंजिन्युइटी इन मल्टिपल सिच्युएशन. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तो सुद्धा त्याची पासेपोर्ट सुद्धा त्याची इंजिन्युइटी, नाविन्यता, कल्पकता तो त्याची दाखवतो. ओके, आता बघूया मित्रांनो या स्टोरीमधला असणारा किंवा या नोवेलमधला असणारा प्लॉट. आता प्लॉटचा अर्थ काय होतो की कथानक. आता मित्रांनो, नॉर्मली प्लॉट्स जर अर्थ आपण विचार केला तर प्लॉटचा अर्थ होतो कट, कारस्थान, रचने वगैरे. परंतु येथे अर्थ वापरण्यात आलेला आहे प्लॉट म्हणजेच काय, तर कथानक. आता एक कथानक कुठे घुमतं बघा. आता चालू करूया आपण. बघा, अराउंड द वर्ल्ड इन 80 days begins at the Reform Club in England with Phileas Fogg, Thomas Flanagan, Samuel Fallentin and John Sullivan sitting by a fireplace reading newspaper. बघा, आता अराउंड द वर्ल्ड इन 80 days. आता मित्रांनो बघा, अराउंड द वर्ल्ड इन 80 days 80 दिवसामध्ये होणाऱ्या या जग प्रवासाची जी बिगिन्स आहे, सुरुवात आहे, कुठून सुरुवात होते बघा, ॲट द रिफॉर्म क्लब इन इंग्लंड. इंग्लंडमध्ये असणारा जो रिफॉर्म क्लब, ॲट वापरलं नाही तर मित्रांनो ठिकाण बघा, इंग्लंडमध्ये असणारा जो रिफॉर्म क्लब आहे या क्लबमधून या 80 days या प्रवासाला सुरुवात होती. बघा, कोण कोण असतं तिथे, फिलियस फॉग असतो, थॉमस फ्लॅंगनन असतं, सॅम्युअल फ्लॅलेंटिन असतं आणि जॉन सुलिव्हन असतात. बघा, सिटिंग बाय अ फायरप्लेस रीडिंग न्यूजपेपर. आता मित्रांनो बघा, फॉरेनमध्ये बघितलं आपण की थंडीचं प्रमाण जास्त असतं आणि थंडीचं प्रमाण जास्त असल्यामध्ये घरामध्ये ते शेकोटी पेटवलेले असतात. पण बघा, हे सगळेजण त्या रिफॉर्म क्लबमध्ये सीट बसलेले असतात. कुठं तर बाय अ फायरप्लेस, बाय म्हणजे बाजूला, ओके, फायरप्लेसच्या, आणि काय करत असतात, रीडिंग न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र वाचत हे सगळेजण, हे सगळे पात्र तिथे बसलेले असतात. पुढे बघा, वी आर इंट्रोड्यूस टू फॉग, अ व्हेरी प्रिसाइज मॅन हू रेग्युलरली गोज टू द रिफॉर्म क्लब एव्हरी इव्हिनिंग. आता प्रिसाइजचा अर्थ होतो अचूक किंवा आपण इथे म्हणूया न चुकणारा. मग बघा, वी आर इंट्रोड्यूस टू फॉग, मग या फॉगला जेव्हा आपण इंट्रोड्यूस करतो, ओळख करून देतो, तर फॉग कोण असतो, तर एक व्हेरी प्रिसाइज मॅन असतो म्हणजे न चुकणारा माणूस असतो. ओके, हू म्हणजे जो की रेग्युलरली गोज टू द रिफॉर्म क्लब एव्हरी इव्हिनिंग म्हणजे प्रत्येक सायंकाळी त्या रिफॉर्म क्लबला न चुकता किंवा कधीही मिस न होऊ देणारा जो फॉग असतो तो कधीही मिस होऊ देत नाही किंवा प्रत्येक सायंकाळी तो त्या रिफॉर्म क्लबमध्ये भेट देतो किंवा जात असतो. ओके, पुढे बघा, ॲट द रिफॉर्म क्लब फॉग, फ्लॅंगनन अँड फॅलेंटाईन अँड सुलिव्हन आर टॉकिंग अबाउट रिसेंट बँक रॉबरी. बघा, ॲट द रिफॉर्म क्लब आणि त्या रिफॉर्म क्लबमध्ये फॉग असेल, फ्लॅनेगन असेल, फॅलेंटिन असेल, सुलिव्हन आर टॉकिंग अबाउट रिसेंट बँक रॉबरी. ते टॉकिंग अबाउट बोलत असतात कशाबद्दल, अ रिसेंट बँक रॉबरी. एका बँकेमध्ये रॉबरी झालेली असते. रॉबरी म्हणजे दरोडा, आहे की नाही, बँकेमध्ये चोरी, बँकेमध्ये दरोडी झालेली असते आणि या दरोड्याबद्दल हे फ्लॉग, फॅनागन, फॅलेंटाईन आणि सुलिव्हन हे सगळेजण बोलत बसलेले असतात.
पुढे बघा काय होते, धीस कन्व्हर्सेशन लीड्स टू अ वेजर. बघा, धीस कन्व्हर्सेशन लीड्स टू अ वेजर. आणि मग हे जे कन्व्हर्सेशन आहे, ह्या लोकांचं असणारं संभाषण आहे, लीड्स घेऊन जातं कुठे तर एका वेजरपर्यंत. मित्रांनो बघा, WAG वेजचा अर्थ होतो पगार, परंतु या वेजरचा अर्थ होतो पैज लावणे, बेट लावणं, आहे की नाही, किंवा शर्यत लावणं. मग या लोकांचं जे कन्व्हर्सेशन असतं ते कन्व्हर्सेशन शेवटीला एका पैजेपर्यंत घेऊन जातं. आता पैज काय असते बघा, फॉग इज अ क्वाईट शुअर ही कॅन ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. बघा, पैजमध्ये काय, तर फॉग इज अ क्वाईट शुअर, क्वाईट म्हणजे थोडासा, आहे की नाही, फॉग जो असतो शुअर असतो, खात्री असते. ही कॅन ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. तो 80 दिवसामध्ये जगाचा प्रवास करू शकतो, याबाबत फॉगला खात्री असते, शुअर असतो. फाईल आणि त्या दरम्यान सुलिवन डझंट बिलीव्ह इट कॅन बी डन. आणि त्या दरम्यान सुलिवन डझंट बिलीव्ह, जो सुलिवन असतो ना त्यांच्या ग्रुपमधला, त्याला बिलीव्ह नसतो, विश्वास नसतो, इट कॅन बी डन, हे होऊ शकतं म्हणून, म्हणजे 80 दिवसामध्ये संपूर्ण जग फिरणं होऊ शकतं, याबद्दल त्याला काही खात्री नसते. सुलिवन, फ्लॅंगनॅन अँड फॅलेंटाईन थिंक फॉग इज नॉट कन्सिडरिंग द अनएक्सपेक्टेड. म्हणजे सुलिवन असतं, फ्लॅंगन असतं, फॅलेंटाईन यांना थिंक म्हणजे वाटतं की फॉग इज नॉट कन्सिडरिंग द अनएक्सपेक्टेड. बघा, एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा, अनएक्सपेक्टेड म्हणजे अनपेक्षित. म्हणजे फॉग जो आहे ना, कन्सिडर करत नाही, समजून घेत नाही की बाबा हे अनपेक्षित आहे, 80 दिवसात जग फिरणं हे शक्य नाही, अनएक्सपेक्टेड आहे, अनपेक्षित आहे, असं या तिघायला वाटायला लागतं. परंतु बघा, ऑल ऑफ द मेन ॲक्सेप्ट द वेजर £20,000. बघा, ऑल ऑफ द मेन, आणि मग या ग्रुपमध्ये असणारे सगळे माणसं ॲक्सेप्ट करतात, स्वीकारतात, द वेजर पैज स्वीकारतात. कितीला, तर £20,000, 20,000 पाऊंडला. जसं भारताचं रुपी आहे तशी तिकडची करन्सी पाऊंड आहे की नाही. मग 20,000 पाऊंडला हे बाकीचे सगळे लोक त्या फिलियस फॉग सोबत शर्यत लावतात किंवा वेज लावतात, आहे की नाही, पैज लावतात. पुढे बघा, this is the beginning of the entire plot and from then on we see how Fox goes around the world and we witness the amazing adventures that he has with his companions. बघा, this is the beginning of the entire plot, आणि अशा प्रकारे या एंटायर प्लॉट संपूर्ण कथाची सुरुवात होते. अँड फ्रॉम देम, आणि तेव्हापासून वी सी आपण पाहतो, हाऊ कसं फॉग गोज अराउंड द वर्ल्ड, आणि मग आपण तेव्हापासून बघतो की फॉग कशा पद्धतीने संपूर्ण जगभर फिरतो. आता पुढे दिलेलं आहे कशा पद्धतीने फिरतो, एकदम छान आहे, ॲडव्हेंचर आहे. पुढे बघा, अँड वी विटनेस म्हणजे साक्षीदार, आणि आपण त्या सर्वाचे साक्षीदार होतो. कशाचा, द अमेझिंग ॲडव्हेंचर, एक आश्चर्यकारक असं साहस, या साहसांचा आपण एक विटनेस ठरतो, साक्षीदार ठरतो. दॅट ही हॅज विथ हिज कंपॅनियन्स. एकटा जातो का, नाही, तर ही हॅज त्याच्यासोबत असतात. कोण असतात, तर विथ हिज कंपॅनियन्स, त्याचे सहकारी, त्याचे सोबती त्याच्यासोबत असतात. म्हणजे पासे पोर्टआउट असतो आणि त्याची प्रियसी काय नव्हतीचं तर आवडा, हे सर्व सोबतीला असतात. द मेन प्लॉट इज बेस्ड ऑन फ्रॉग्स ट्रॅव्हल्स फाईल अदर सच प्लॉट्स मिअरली सपोर्ट द सेंट्रल थीम. बघा, द मेन प्लॉट म्हणजे जे मुख्य कथानक आहे ना, बेस्ड ऑन कशावर अवलंबून आहे, फॉक्स ट्रॅव्हल, त्या फॉक्सचा जो प्रवास आहे 80 दिवसाचा, यावरती पूर्णपणे हे कथानक अवलंबून आहे. फाईल अदर, आणि त्या दरम्यान सच प्लॉट्स, फाईल अदर सच प्लॉट्स, आणि इतर जे प्लॉट आहेत, कथा आहेत, त्या कशावर बघा, मिअरली म्हणजे केवळ सपोर्ट करतात, पाठिंबा देतात, कशाला, तर सेंट्रल थीमला. सेंट्रल थीम काय, तर 80 दिवसामध्ये प्रवास करायचा. फिक्स द डिटेक्टिव्ह फॉलोज. आता बघा, फिक्स पात्र नवीन आहे याच्यामधलं, फिक्स जो कोण असतो, डिटेक्टिव्ह असतो, फॉलोज. आता फॉलोज काय करतो बघा, फिक्स द डिटेक्टिव्ह फॉलोज फॉग ऑल ओव्हर. जो फिक्स असतो, डिटेक्टिव्ह असतो, काय करतो, फॉलोज. बघा इथे दिले, फॉलोज फॉग ऑल ओव्हर, म्हणजे संपूर्ण स्टोरीभर तो फॉगचा काय करत असतो, पाठलाग करत असतो. ओके, पुढे बघा, ही बिलीव्स दॅट फॉग इज द बँक रॉबर हू हॅज रॉब्ड अ ग्रेट सम फ्रॉम द बँक ऑफ इंग्लंड. ही बिलीव्स दॅट, त्याचा विश्वास असतो की फॉग इज द बँक रॉबर. हा फॉग कोण आहे, तर बँक रॉबर आहे, म्हणजे बँकेची चोरी करणारा, डकेती करणारा व्यक्ती आहे. हू हॅज रॉब्ड, हू म्हणजेच काय, तर ज्याने, हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, दोन वाक्य जोडण्यासाठी वापरले. हू हॅज रॉब्ड, ज्याने की रॉब केलंय म्हणजे चोरलेलं आहे, काय, अ ग्रेट सम, सम म्हणजेच काय, तर पैसा, ग्रेट सम म्हणजे मोठा पैसा. अ ग्रेट सम फ्रॉम, कुठून, फ्रॉम द बँक ऑफ इंग्लंड, इंग्लंडच्या बँकेमधून त्याने मोठ्या प्रमाणामध्ये डकेती टाकून पैसा रॉब केलाय, चोरलाय, असं त्या डिटेक्टिव्ह फिक्सला वाटतं. पुढे बघा,
ही पुट्स ऑब्स्टॅकल्स इन फॉग्स पाथ. मग तो काय करतो बघा, ही पुट्स ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळे, इन फॉग्स पाथ, ॲपोस्ट्रॉपियस लागले याचा अर्थ तो चाचेचे. मग तो फिक्स काय करतो, डिटेक्टिव्ह फिक्स काय करतो, तर त्या फॉगच्या मार्गामध्ये वेगवेगळे ऑब्स्टॅकल अडथळे आणतो. ओके, जस्ट सो दॅट ही कॅन अरेस्ट हिम वेनेवर ही गेट्स द वॉरंट फ्रॉम इंग्लंड. बघा कशासाठी, ही सो दॅट ही कॅन अरेस्ट हिम, तो त्याला पकडू शकेल यासाठी फिक्स त्याच्या मार्गामध्ये अडथळे आणतो. फेनेवर, जेव्हा जेव्हा ही गेट्स द वॉरंट फ्रॉम इंग्लंड, जेव्हा जेव्हा इंग्लंडमधून त्या फॉगला पकडण्याचे, त्या फिक्सला वॉरंट भेटतं तेव्हा तो त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. द सस्पिशियन दॅट फॉग माइट बी क्लेवर जंटलमन रॉबर इज द सब थीम ऑफ द बुक. बघा, द सस्पिशियन दॅट, मग अशी शंका निर्माण होते, फॉग माइट बी म्हणजेच काय, तर मित्रांनो पॉसिबिलिटी, शक्यता दाखवण्यासाठी माइट बीचा वापर केला जातो. मग सस्पिशियन दॅट, अशी शंका निर्माण होते की फॉग माइट बी अ क्लेवर जंटलमॅन रॉबर, एक हुशार असणारा जंटलमन रॉबर आहे का नाही, एक हुशार असणारा चोरटा किंवा दारुडा हा फॉग आहे, अशी शंका निर्माण होते. इज द सब थीम ऑफ द बुक, आणि या पुस्तकाची काय, ही सब थीम आहे. अँड द ऑथर मेक्स द रीडर ऑल्सो सस्पिशियस, आणि एवढंच नाही, जो ऑथर आहे ना, मेक्स द रीडर, जो ऑथर, जो लेखक, रीडर लोकांना, वाचकांना सुद्धा त्यांच्या मनामध्ये सस्पिशियस, शंका निर्माण करायला लावतो की बाबा फॉग, जो फिलियस फॉग हाच चोरटा आहे की काय. पासेपोर्टो टू वंडर्स वेदर हिज मास्टर माइट बी अ रॉबर, दो इन हिज हर्ट ही हॅज ॲम्पल ट्रस्ट इन फॉक्स इंटिग्रिटी. बघा, पासेपोर्टी टू वंडर्स, पासेपोर्टो जो असतो, टू वंडर, टू म्हणजे सुद्धा, वंडर्स म्हणजे विचार करतो, मग त्याचा जो सहकारी सोबती असतो पासेपोर्ट आउट, हो सुद्धा विचारामध्ये पडतो. वेदर हिज मास्टर माइट बी अ रॉबर, बघा त्याचा मास्टर माइट बी अ रॉबर, त्याचा मास्टर, त्याचा जो गुरु आहे, तर तो सुद्धा रॉबर, चोरटा आहे की काय, असं आउट्सला सुद्धा वाटायला लागतं. दो इन हिज हर्ट, परंतु त्याच्या मनामध्ये काय असतं, ही हॅज ॲम्पल ट्रस्ट इन फॉक्स इंटिग्रिटी, ही हॅज ॲम्पल ट्रस्ट, त्याच्याजवळ ॲम्पल ट्रस्ट, विश्वास, ॲम्पल म्हणजे पुरेसा, आणि फॉक्स इंटिग्रिटी म्हणजे प्रामाणिकता. आहे का नाही, त्या फॉगच्या प्रामाणिकतेपणाबद्दल पासेपोर्टोच्या मनामध्ये थोडासा पुरेसा विश्वास असतो. ओके, आता पुढे नेमकं काय काय घडतं बघूया आपण. द प्लॉट मूव्ज अवेड विथ फॉक्स ट्रॅव्हिंग थ्रू फेरियस ऑब्स्टॅकल. बघा, द प्लॉट मूव्ज अहेड, हे कथानक पुढे समोर जातं, विथ फॉग स्ट्रायव्हिंग थ्रू फेरियस ऑब्स्टॅकल्स टू रीच लंडन इन टाइम. मग हे जे कथानक पुढे सरकतं, फॉग कुठे जातो बघा, थ्रू फेरियस ऑब्स्टॅकल, वेगवेगळ्या अडथळ्यामधून तो जातो आणि रीच लंडनला पोहोचतो इन टाइम, वेळेच्या आतमध्ये. ही गोज थ्रू ब्रिंडिसी, सुएझ, बॉम्बे नाव मुंबई, कलकत्ता नाव कोलकाता, हाँगकाँग, योकोहामा, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क अँड फायनली लिव्हरपूल. एवढ्या सगळ्या स्थळामधून हा फॉग काय करतो, समोर जात असतो. ओके, पुढे बघा, फिक्स अरेस्ट फॉग ॲट अ लिव्हरपूल. हा जो फिक्स असतो तो फॉगला लिव्हरपूलला काय करतो, तर अरेस्ट करतो, पकडतो. बघा, फायनली शेवटचं ठिकाण जे त्याचं लिव्हरपूल, त्याला तो तेथे फिक्स डिटेक्टिव्ह फॉगला अटक करतो. अँड धीस डिलेज फॉग अ बिट, आणि यामुळे त्या फॉगला थोडासा बिट म्हणजे काय, थोडासा त्याला उशीर व्हायला लागतो. ही थिंग्स दॅट, म्हणजे फॉगला वाटतं की ही हॅज मिस द डेडलाईन, आणि फॉगला असं वाटतं की तो त्याची डेडलाईन म्हणजे 80 दिवसामध्ये सर्व जग फिरण्याची डेडलाईन त्याला मिस करतो, हरतो. अँड हॅझंट रीच लंडन इन टाइम, आणि त्याला असं वाटतं की तो लंडनला वेळेमध्ये पोहोचलेला नाहीये. फेन इन रियालिटी ही रीच्ड अ फुल डे अर्लियर. फेन जेव्हा, इन रियालिटी खरं पाहता, ही रीच्ड अ फुल डे अर्लियर, एक संपूर्ण दिवस अगोदर तो तेथे पोहोचलेला असतो. दज, म्हणून फॉग विन्स द वेजर, तो फॉग असतो ना, तो वेजर, ती शर्यत, ती पैज जिंकतो. अँड इन द कोर्स ऑफ हिज ट्रॅव्हल्स, आणि त्याच्या ट्रॅव्हलच्या प्रवासाच्या दरम्यान फाइंड्स हिमसेल्फ अ वर्दी चार्मिंग ब्युटिफुल वाईफ टू, आणि त्या संपूर्ण प्रवासामध्ये तो फाइंड हिमसेल्फ, त्याला फाइंड म्हणजे सापडते काय, तर अ वर्दी चार्मिंग, एक आकर्षक अशी त्याला ब्युटिफुल, सुंदर वाईफ सुद्धा त्याला त्या प्रवासामध्ये सापडते. चला मित्रांनो, आता बघूया सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. मित्रांनो, याचा अर्थ काय होतो की शॉर्ट समरी, म्हणजे थोडक्यामध्ये नेमकं काय होतं याच्यामध्ये, नोवेलमध्ये हे थोडक्यामध्ये याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ओके, एक्स्ट्रॅक्ट म्हणजे उतारा, उतार्याचा सारांश असं आपण त्याला म्हणू शकतो. बघा,
ॲज सून ॲज फॉग, औडा आणि पासेपोर्टोट अराईव्ह इन लिव्हरपूल, फिक्स अरेस्ट फॉग. बघा ॲज सून ॲज. मित्रांनो ॲज सून ॲजचा अर्थ होतो एखादी गोष्ट घडताना घडताच किंवा होताना होताच. मग फॉग, औडा आणि पासपोर्ट लिव्हरपूलला अराईव्ह म्हणजेच काय तर पोहोचतात. मग फॉग असेल, औडा असेल आणि पासपोर्ट लिव्हरपूल येथे पोहोचतात. फिक्स म्हणजे कोणतं? डिटेक्टिव्ह फिक्स. ओके, जो पोलिसवाला असतो. डिटेक्टिव्ह फिक्स अरेस्ट फॉग. तिथे पोहोचल्यानंतर तो लगेच फॉगला काय करतो? अरेस्ट करतो, पकडतो. फिलियस इज थ्रोन इन जेल. आता मित्रांनो बघा, थ्रो म्हणजे फेकून देणे. इथे थ्रोन याचा अर्थ असा होतो की फिलियसला तो जेलमध्ये टाकून देतो. पुढे बघा, सेव्हरल आवर्स लेटर म्हणजे काही तासानंतर. सेव्हरलचा अर्थ काय होतो? काही तासानंतर. इम्पॉर्टंट वर्ड आहेत, लिहून ठेवा. सेव्हरल आवर्स लेटर, काही तासानंतर. दौ फिक्स लर्न्स दॅट अनादर मॅन वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द बँक रॉबरी अँड ही रिलीजेस फॉग हू ऑर्डर्स अ स्पेशल ट्रेन. आता बघा, सेव्हरल आवर्स लेटर, काही तासांनंतर. फिक्स लर्न्स दॅट, फिक्सला जो डिटेक्टिव्ह फिक्स असतो त्याला माहिती होतं किंवा समजतं की अनादर मॅन, दुसरा कोणीतरी माणूस रिस्पॉन्सिबल आहे, जबाबदार आहे. कशासाठी? बँक रॉबरीसाठी. काही तासानंतर त्या डिटेक्टिव्ह फॉक्सच्या लक्षात येतं की बँक रॉबरीसाठी आपण ज्या माणसाला पकडले फिलियस फॉग हा जबाबदार नसून दुसरा कुणीतरी माणूस यासाठी जबाबदार आहे. म्हणून ही रिलीजेस फॉग, रिलीजचा अर्थ होतो सोडून देणे, म्हणून तो फॉगला काय करतो? रिलीज करतो. हू ऑर्डर्स अ स्पेशल ट्रेन, आणि त्याच्यासाठी काय? तो स्पेशल ट्रेन ऑर्डर करतो. पुढे बघा, हावेवर तरी पण ही अराइव्ज इन लंडन लेट. बघा, जरी तो स्पेशल ट्रेनमध्ये लंडनला जाण्यासाठी निघतो तरी सुद्धा ही अराइव्ज इन लंडन, लंडनला तो लेट पोहोचलो. मेकिंग एव्हरीवन डिसअपॉइंटेड, आणि त्यामुळे सर्वांना तो डिसअपॉइंट करतो. डिसअपॉइंट म्हणजे निराश होणं. अर्थातच ज्या वेळेवर पोहोचायचं त्या वेळेवर न पोहोचल्यामुळे सगळेजण किंवा तो फिलियस फॉग असेल, लावडा असेल, पासेपोर्ट असेल, हे सगळे डिसअपॉइंट होतात, निराश होतात. पुढे बघा काय करतं. फिलियस अँड कंपनी आर नाव ब्रोक. फिलियस अँड कंपनी. आता फिलियस अँड कंपनी आहे, ते कंपनी म्हणजे एखादी संस्था वगैरे आहे, बिझनेस आहे त्याचं वगैरे, असं काही नाही आहे. फिलियस अँड कंपनी म्हणजे त्याचे जे सहकारी असतात. ओके, कोण सहकारी? तर औडा असेल किंवा पासेपोर्टर असेल त्याचे सहकारी. आता नाव ब्रोक दिलं आहे. ब्रोक म्हणजेच काय? त्यांचं मन तुटतं. ओके, द डेडलाईन फॉर द बेट हॅज पास्ट. कशामुळे मन तुटतं? द डेडलाईन फॉर द बेट हॅज पास्ट अँड देअर्स नथिंग टू डू बट गो होम अँड पॉट. मग फिलिस अँड कंपनी आर नाव ब्रोक. फिलिस आणि त्यांच्या सहकार्याला त्यांचं मन तुटल्यासारखं वाटतं आणि त्यांना असं वाटतं डेडलाईन फॉर द बेट हॅज पास्ट. बघा, जी बेटसाठी जी पैज लावली होती त्याची डेडलाईन, त्याची अंतिम तारीख ही पास, निघून गेलेली आहे असं त्यांना वाटतं. अँड देअर्स नथिंग टू डू, आणि आता नंतर आपल्याकडे काहीही करण्यासाठी उरलेलं नाही आहे. परंतु आपण आता काय करू शकतो? तर गो होम, घरी जाऊ शकतो. आणि पौट म्हणजेच काहीतरी दुःखी होऊ शकतो, दुर्मुखल्यासारखे चेहरा करून बसू शकतो असं त्यांना वाटलं. पुढे बघा, फिलियस लॉक्स हिमसेल्फ इन हिज रूम अँड फॉर द फर्स्ट टाइम अलाउज हिमसेल्फ टू बी सिरियसली डिप्रेस्ड. बघा, फिलियस लॉक्स हिमसेल्फ इन हिज रूम. मग फिलियस काय करतो? घरी पोहोचल्यानंतर स्वतःला एका रूममध्ये काय करतो? लॉक करून घेतो. आता मित्रांनो, फिलियसचं इथे हिमसेल्फ झालं. फिलियस कोण? ही आहे, म्हणून हिचं काय झालं? हिमसेल्फ, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरण्यात आलेला आहे. म्हणजे फिलिप्स तो स्वतःला त्याच्या रूममध्ये लॉक करतो, बंदिस्त करतो. आणि फॉर द फर्स्ट टाइम, आणि पहिल्यांदाच, अलाउज हिमसेल्फ, आणि स्वतःला सिरियसली डिप्रेस करतो, तणावामध्ये आणतो, टेन्शनमध्ये आणतो. अलाव म्हणजे परवानगी देणे बरं का. पुढे बघा, औडा अँड पासेपोर्ट आर सो वरीड दॅट दे टू कांट ईट ऑर स्लीप. बघा, औडा आणि पासेपोर्ट, त्याची प्रेयसी औडा आणि त्याचा सहकारी मित्र पासेपोर्ट आर सो वरीड दॅट, ते सुद्धा वरी होतात, चिंतामध्ये होतात. दॅट दे टू, ते सुद्धा, कांट ईट ऑर स्लीप. मग त्यामुळे ते सुद्धा, त्याचे सहकारी औडा आणि पासेपोर्ट हे सुद्धा चिंतेमध्ये जातात आणि ते सुद्धा काहीही खात नाहीत आणि झोपत सुद्धा नाही आहेत. म्हणजे या विचाराने त्यांना झोप सुद्धा लागत नसते. पुढे बघा, द फॉलोइंग इव्हिनिंग फॉग अपोलोजायजेस टू औडा फॉर बिंग अनेबल टू प्रोव्हाइड फॉर हर कम्फर्ट ॲज अ रिझल्ट ऑफ लुझिंग द बेट. बघा, द फॉलोइंग इव्हिनिंग, पोहोचल्यानंतर त्या सायंकाळी, फॉग अपोलोजायजेस टू औडा. मित्रांनो बघा, APOLOGY, ॲपोलॉजीचा अर्थ होतो माफी मागणे. मग त्या सायंकाळी फॉग ॲपोलॉजाईज, माफी मागतो. कुणाशी? तर औडाशी सोबत, म्हणजे त्याची प्रेयसी सोबत. कशामुळे? फॉर बिंग अनेबल टू प्रोव्हाइड फॉर हर कम्फर्ट ॲज अ रिझल्ट ऑफ लुझिंग बेट.
त्याला असं वाटतं की आपण जी बेट होती ती लूज केली म्हणजे हरवली किंवा गमावली किंवा आपण हारलोत असं त्याला वाटतं. त्यामुळे त्या बेटमध्ये त्याने त्याच्याजवळ असलेली किंवा साठवलेली सगळे पैसे स्वतःचे गमावलेले असतात आणि आता बेट हारल्यामुळे आपल्याला कुठलाही एकही रुपया मिळणार नाही, कारण 21,000 पाऊंडची शर्यत लागलेली असते. म्हणून तो त्या ओढ्याला म्हणतो की मी तुला आता इथून पुढे कुठलंही कम्फर्ट किंवा आरामदायक जीवन देऊ शकत नाही. म्हणून तो फॉग तिच्याशी माफी मागतो. पुढे बघा, शी इन टर्न प्रपोजेस मॅरी टू हिम अँड ही जॉयफुली ॲग्रीज. परंतु त्याविरुद्ध काय होतं बघा, शी इन टर्न प्रपोजेस मॅरेज टू हिम. तरी सुद्धा शी म्हणजे ती औडा त्या फॉगसोबत मॅरेजसाठी लग्नासाठी त्याला प्रपोज करते आहे की नाही, मागणी घालते. अँड ही जॉयफुली ॲग्रीज आणि तो जॉयफुली आनंदाने ॲग्रीसुद्धा होतो म्हणजे सहमत होतो. पुढे बघा, पासेपोर्ट इज सेंड टू एंगेज अ क्लर्जीमॅन. मग पासेपोर्ट इज अ सेंड, पॅसिव्ह वॉइस रचना आहे बघा, सेंड म्हणजे पाठवणे. मग पासेपोर्टला पाठवण्यात येतं कुणाकडे, तर क्लर्जीमॅन. मित्रांनो, क्लर्जीमॅन म्हणजेच काय, तर ख्रिश्चन धर्मामध्ये जो लग्न लावतो ना पादरी, तर त्याला क्लर्जीमॅन असं म्हणतात. मग पासेपोर्टला लगेच लग्नासाठी म्हणजे लग्न वगैरे लावायचं या उद्देशाने त्याला पासेपोर्टला क्लर्जीमॅन त्या पादरीकडे पाठवण्यात येतं. ही रन्स ऑफ, ओके, ही रन्स ऑफ म्हणजेच काय, तर तो पळत पळत धावत धावत जातो असं आपण त्याला म्हणूया. पुढे बघा, ही रन्स ऑफ टू गेट, एकच मिनिट बघा, ही रन्स ऑफ टू गेट अ रेव्हरंड म्हणजे त्या आदरणीय व्यक्तीकडे तो धावत जातो. टू मॅरी फॉग अँड औडा द नेक्स्ट डे विच दे ऑल थिंग इज मंडे. बघा, पळत पळत धावत धावत त्या रेव्हरंड पादरीकडे क्लर्जीमॅनकडे जातो. कशासाठी, तर फॉग आणि औडाचं मॅरी म्हणजे लग्न लावण्यासाठी. कधी, तर द नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी. विच दे ऑल थिंग इज मंडे आणि त्यांना असं वाटतं की आज आपण जिथे पोचलो तो रविवार आहे आणि उद्या सोमवार आहे, म्हणून सोमवारी आपण लग्न लावावं असं त्यांच्या मनामध्ये विचार असतं. ओके, पुढे बघा, फाईल रनिंग टू ग्रॅब द नियरेस्ट प्रीचर टू मॅरी फिलियस अँड औडा. Passport finds out that it's actually Sunday, not Monday like the group has been thinking. बघा, फाईल रनिंग आणि मग ते बातमी कळाली की लगेच तो धावायला जातो. फाईल रनिंग टू ग्रॅब म्हणजे पकडणे. नियरेस्ट प्रीचर म्हणजे धर्मगुरू. तो जवळच असणाऱ्या एका धर्मगुरूकडे धावत धावत त्याच्याकडे जातो, पकडतो त्यांना, आहे की नाही, विचारतो. टू मॅरी फिलियस आणि औडाचं लग्न लावण्यासाठी. पासेपोर्ट फाउंड्स आउट आणि त्या दरम्यान जेव्हा तो प्रीचरला सांगतो की बाबा उद्या सोमवार आहे आणि आम्हाला लग्न लावायचं आहे, मग त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की इट्स ॲक्च्युली संडे, उद्या काय संडे आहे असं त्यांना वाटतं. नॉट मंडे, मंडे नाही आहे. लाईक द ग्रुप हॅज बीन थिंकिंग. तसा त्यांचा ग्रुप जो असतो ना, त्यांचा समूह, तो विचार करत असतो की बाबा आज काय संडे, उद्या मंडे, परंतु तसं नसतं. पुढे बघा, बाय ट्रॅव्हलिंग ईस्टवर्ड अराउंड द वर्ल्ड फिलियस फॉग मास्टर कॅल्क्युलेटर ऑब्सेसिव्ह ऑर्गनायझर हॅज फॉरगॉटन द टाइम ही हॅज गेन्ड बाय जर्निंग थ्रू ऑल दोज टाइम झोन्स. आता बघा, बाय ट्रॅव्हलिंग ईस्टवर्ड अराउंड द वर्ल्ड. बघा, बाय ट्रॅव्हलिंग प्रवास करत असताना, प्रवास कुठून चालू केला त्यांनी बघा, अराउंड द वर्ल्डचा. ईस्टवर्ड पूर्वेच्या दिशेने त्यांनी प्रवास करायला सुरुवात केलेली होती. मग जो प्रवास करणारा कोण, फिलियस फॉग. कोण आहे तो, मास्टर कॅल्क्युलेटर आहे, टाईमच्या मॅनेजमेंटमध्ये मास्टर आहे तो. ऑब्सेसिव्ह ऑर्गनायझेशन, एकदम परफेक्ट अशी ऑर्गनायझेशन करतो किंवा मांडणी करतो, तो त्या प्लॅन बनवतो असं आपण त्याला म्हणूया. ऑब्सेसिव्हचा अर्थ तो पछाडलेला. ओके, एकदम परफेक्ट असा प्लॅन करणारा ऑर्गनायझर तो असतो. आणि तो हॅज फॉरगॉटन, तो विसरलेला असतो द टाईम. ओके, वेळ विसरलेला असतो. ही हॅज गेन्ड बाय जर्निंग थ्रू ऑल द टाईम झोन्स. मग आपण आपला जो प्रवास केला, प्रवास करत असताना आपण वेगवेगळ्या ठिकाणांना किंवा वेगळ्या देशांना, वेगळ्या लँडला भेट दिली, तेव्हा तिथली टाईम झोन वेगळी असते, हा तो विसरून जातो. पुढे बघा, ही लर्न्स दॅट देअर जर्नी थ्रू द टाइम झोन्स हॅड गेन्ड देम अ डे अँड दॅट दे आर नॉट ॲट ऑल लेट. बघा, ही लर्न्स दॅट आणि त्याला मग समजतं किंवा जाणवतं की देअर जर्नी थ्रू द टाइम झोन्स हॅड गेन्ड देम अ डे. त्यांचा जो जर्नी आहे, प्रवास आहे, त्या प्रवासाने त्यांना अ डे म्हणजे एक दिवस अगोदरचाच दिलेला आहे किंवा ते एका दिवसाच्या अगोदरच पोहोचलेले आहेत असं त्याला समजतं. दॅट दे आर नॉट ॲट ऑल लेट आणि ते आता लेट नाही आहेत असं त्यांना समजतं. पुढे बघा, पासेपोर्ट रेसेस होम आणि मग लगेच क्लिक होतं. त्या जेव्हा पासेपोर्टो त्या याच्याकडे प्रीचरकडे जातो, धर्मगुरूकडे जातो आणि त्याला सांगतो की उद्या मंडे तर आम्हाला लग्न लावायचं आहे. त्यावेळेला तो धर्मगुरू त्याला सांगतो, बाबा उद्या मंडे नाही आहे, उद्या संडे. लगेच त्याला बातमी कळताच पासेपोर्टो रेसेस पळत पळत होम घरी जातो. ग्रॅब्स फिलियस बाय द कॉलर,
ग्रॅब म्हणजे पकडणे. फिलियसला त्याच्या कॉलरला काय करतो, फिलियसच्या कॉलरला तो ग्रॅब करतो, पकडतो. शोज हिम इन टू अ कॅब. शोज म्हणजेच काय तर ढकलणे, पुढे ढकलणे, पुश करणे. इन टू अ कॅब, लगेच त्याला एका कॅबमध्ये, कारमध्ये काय करतो तो, पासेपोर्टो फिलियसला ढकलून देतो. अँड डिपॉझिट्स हिम ॲट द क्लब, आणि क्लबमध्ये त्याला डिपॉझिट म्हणजे एंट्री करून देतो. मग पुढे बघा, एंट्री केल्यानंतर फिलियस तिथे क्लबमध्ये एक दिवस अगोदर पोहोचल्यानंतर फिलियस present himself with minutes to spare and effectively wins the bet. आणि मग फिलियस स्वतःला प्रेझेंट करतो, सादर करतो. मिनिट्स टू स्पेअर म्हणजे काही मिनिटांच्या सुद्धा अगोदर तो पोहोचलेला असतो. अँड इफेक्टिव्हली एकदम परिणामकारकरित्या तो बेटला जिंकतो. ही इज रिच वन्स मोर, आणि आता तो परत एकदा श्रीमंत झालेला असतो. कारण या 80 दिवसाच्या प्रवासामध्ये त्या फिलियस फॉगने त्याच्याजवळचे सगळे पैसे हरवलेले असतात आणि या बेटमधून जिंकल्यानंतर त्याला 21,000 पौंड मिळणार असतात. त्यामुळे तो आता परत एकदा तो श्रीमंत झालेला असतो. बट मोर इम्पॉर्टंट, परंतु आता सर्वात महत्त्वाचं काय, ॲज ही सेज टू हिमसेल्फ, तो स्वतःला म्हणतं, ही हॅज वोन द हर्ट ऑफ अ चार्मिंग वुमन. त्याने आता एका चार्मिंग वुमनचं, एका मोहक अशा स्त्रीचं त्याने हृदय जिंकलेलं आहे. म्हणजे त्याचं लग्न कुणासोबत ठरलेलं असते, औडासोबत त्याचं लग्न ठरलेलं असतं. तर हा मित्रांनो हा होता याच्यामधला सिनॉप्सिस. ओके मित्रांनो, आपण इंग्लिश 12th बोर्डची 3 महिन्याची स्पेशल बॅच घेतो. या बॅचमध्ये मित्रांनो आपण ऑल ग्रामर टॉपिक, रायटिंग स्किल असेल, पोएट्री असेल, लँग्वेज फ्लुएन्सी असेल, प्रॅक्टिस टेस्ट असतील, स्टडी मटेरियल आणि नोवेल. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जसं की तुम्हाला नोवेलचं सेक्शन 16 मार्कला आहे, रायटिंग स्किल आहे त्यामध्ये, तसेच इतर टॉपिकसुद्धा महत्त्वाचे आहेत. तर या अनुषंगाने आपली 3 महिन्याची 12ची बॅच आहे. आणि आपण जर परभणीचे असाल तर तुम्ही मला 8208253845 या नंबरवरती संपर्क साधू शकता. आणि आपले क्लासेस चालतात कंटक निवास शारदा कॉलेज समोर परभणी येते. आणि जर मित्रांनो तुम्हाला इंग्लिश ग्रामरची मास्टर बॅच करायची असेल तुम्हाला, ओके, तर त्या बॅचसाठी सुद्धा तुम्हाला ही बॅच ऑनलाईन असणार आहे. आणि या बॅचसाठी जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर 8208253845 या नंबरवरती संपर्क साधावा. आणि मित्रांनो आपली तिसरी बॅच आहे स्पोकन इंग्लिश. जर मित्रांनो तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल, अस्खलित इंग्रजी बोलणं शिकायचं असेल, तुमची व्होकॅब्युलरी बूस्टअप करायची असेल, तर तुमच्यासाठी हा खास कोर्स आहे. तर मित्रांनो कोर्स आहे बघा 1999, म्हणजे हा कोर्सची फीस आहे मित्रांनो 60 डेज, 2 महिन्याचा हा कोर्स आहे. ओके, आणि ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. तर मित्रांनो अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता. माझं नाव अमर सर म्हणून तुम्ही नंबर सेव्ह करू शकता. थँक्यू.